गरिबांसोबत खेळ करते आहे हे दिसत आहे। MREGSचा कायदा बदलला। MREGSला आता जी रामजी म्हणतात। रामजी म्हणतात तर शेवटच्या नारायणापर्यंत त्या ठिकाणी धनलक्ष्मी पोचली पाहिजे की नाही पोचली पाहिजे। इथं आज आम्ही 2 दिवसापासून आदरणीय खासदार आहे, युवक काँग्रेस आहे, तालुका काँग्रेस कमिटी आहे, सगळेजण नगर परिषद आहे, सगळेजण मिळून आम्ही गावोगावी भेटी देतोय, शुभेच्छा देतोय, तिथं मेघनाथ बाबाचं दर्शन करतोय। पण गरिबाच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे, गरिबांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि कळकळीने एवढंच सांगताय की 7 मास्टर आमचे अजून थांबले आहेत। 1500 रुपये देतात आणि बाकीचे रुपये थांबवून देतात। काही लाडक्या बहिणी भेटल्या, त्यांचे पैसे आलेले नाही आहेत। म्हणजे गरिबांना करायचं तर काय करायचं आणि सरकार करतंय तर काय करतंय। MREGSचा कायदा बदलून या पूर्ण गरीब जनतेवर त्यांनी खूप मोठा हातोडा मारलेला आहे। जिथे 300 दिवस काम मिळत होतं तिथे आता 125 दिवस काम मिळणार आणि तेही एका मास्टरवर। जे निषेध आहे, केंद्र सरकारचा निषेध आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे। कुठं AIच्या गोष्टी करतायत। अरे इथं येऊन बघा मेळघाटामध्ये काय परिस्थिती केलेली आहे। मी पालकमंत्री असताना मेळघाट हाट म्हणून एक कार्यक्रम सुरू केला होता। कुठं बचत गटांचं, त्याचंही पूर्ण सगळं व्यापारीकरण करून टाकलं आणि सगळ्या व्यापाऱ्यांच्या हातात दिलेलं आहे। ते सगळं दुर्लक्ष आहे। ना डॉक्टर आहेत, ना औषधं आहेत, ना पगाराचे पैसे आहेत। सरकारचा निषेध या ठिकाणी। होळीच्या दिवसाला पण गरिबाचे पैसे ते लोक हिसकतायत। कलेक्टर कमिशनरचे पगार कसे 1 तारखेला होतात, मग गरिबाचे का होत नाहीत हा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर हल सरकारने शोधावाच लागेल, नाहीतर आमचा आक्रमक पवित्रा राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।